नवीन वर्षाच्या औचित्य साधून माझ्या लाडक्या बहिणींसाठी आयोजित केलेला खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे आमचे अध्यक्ष नागेशदादा भोसले, नागेशदादा फाटे, आमचे मार्गदर्शक सूर्यकांताजी बागल, तानाजी काका बागल, संतोषजी बागल, विठ्ठल कारखान्याचे संचालक साहेबराव नागणे, आमचे नवनाथजी आजबे, सर्व उपस्थित सर्व बागल परिवार, मयुरीताई बागल उपस्थित, ज्यांनी हा आपल्याला गेले किती तास झालं भारत 2 तासापेक्षा जास्त वेळ आपल्याला खेळण्यामध्ये आनंद देत असताना आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी मनोरंजन करण्याचं काम भारतजी मुळे, उपस्थित सर्व माता भगिनी, तरुण सहकारी पत्रकार बंधू, खरं तर आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला चूल मूल, आपलं शेत आणि आपल्या प्रपंचाच्या बाहेर आपल्या रोजच्या ताणामध्ये आज सगळ्याला एक वेगळा आनंद घेता आला, आपल्याला यामध्ये सहभागी होता आलं. तुम्ही बक्षीस किती जण जिंकताल ह्यापेक्षा सहभाग महत्वाचा आहे. ह्या स्टेजवरती येऊन आपण जो आनंद घेतला, आता खरं तर मागे बसलेल्या सगळ्यांनी सगळ्यात जास्त आनंद घेतलाय. जरा अलीकडे घे, म्हणजे इकडे सगळ्यात जास्त मागच्या ह्यांनी आनंद घेतलाय, कारण ह्यांनी सगळ्या खेळल्यात आणि ह्यांनी आनंद घेतलेला बघून तुम्ही आनंदी झालाय. त्यामुळं हा आनंद काय पैशात मोजता येत. आज माणसाचं आयुष्य बघितलं आपण तर बीपी आणि शुगर मध्ये अडकलोय आणि सगळ्याला ताणतणाव आहे, टेन्शन आहे. पण अशा वेळी आपल्याला जर खळखळून हसायला मिळालं तर आपला ताण देखील कमी होतो. गेले 2 तासात तुम्हाला तुमचं टेन्शन आठवलं नसेल, आता तुम्ही इथं आनंदी म्हणून, आणि मग आनंदी होण्याचं आपल्याला जर काही चांगला मार्ग हा खेळ पैठणीच्या माध्यमातून बागल परिवाराने, मयुरीताईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. खरं तर हे आपल्या तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी, या आपण ज्या पद्धतीनं धकाधकीच्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला कोणतरी आपलंसं वाटणारं, जे आपल्यासाठी काम करतंय असं कोणतरी असणं अपेक्षित असतं. आणि ते काम आता बागल परिवार गेले अनेक वर्ष झालं करतंय आणि आपण सगळेजण त्याचा एक भाग म्हणून यामध्ये सहभागी घेतला. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्याला सुख समृद्धी भरभराटीचं आरोग्यदायी जावं, आपल्याला सगळ्या मनातल्या इच्छा आकांक्षा पंढरीचा पांडुरंग पूर्ण करेल आणि आपण निरोगी राहण्यासाठी हसलं पाहिजे आणि हसण्यासाठी अशा खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि आज सहभाग घेऊन आनंद झाला का? हसला का? मजा आली का? महत्वाचं काय आहे, आपल्याला पैसे देऊन आनंद मिळतो का? हसता येतं का? आपल्याला आपला माणूस कोणतरी आणि आपल्यासाठी करतोय त्यावेळेस खरा आनंद होतो. आणि या आनंदातनं आपल्या जीवनामध्ये काही काळ आनंदाचे क्षण देण्याचं काम बागल परिवार आपल्या माध्यमातून करतंय. हे आनंदाचे क्षण त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल सर्व बागल परिवाराचे त्या ठिकाणी आभार मानतो. आपण सगळ्या लाडक्या बहिणी, मला प्रत्येक वेळी आपला सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळालाय. आपला आशीर्वाद असाच मला आणि बागल परिवाराला सगळ्याला अखंडित मिळत राहू ही मी आपल्या सगळ्यांच्या समोर प्रार्थना करतो. आपल्याला या नवीन वर्षामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्याच्यातून आपल्याला मात करून पुढे जायचंय, ह्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि आपण आपल्या या संसाराच्या गाड्यामधून कुठंतरी आपण एक आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण आणि स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी, आपल्यासाठी पुढच्या काळामध्ये काम करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे. आपल्याला या निमित्तानं एवढाच शब्द देतो, आपल्याला कुठलीही अडचण असली, काही असली तर संपर्क साधा. मी एक छोटंसं सांगतो की
सुखाच्या काळामध्ये सगळे असतात, परंतु दुःखाच्या काळामध्ये आपल्या माणसाची गरज असते. जर आपल्यापैकी कुणाच्या घरात किंवा भविष्यात कधी जर वेळ न येऊ परंतु जर आली आणि आपल्याला जर कुणाला त्या ठिकाणी हॉस्पिटल एखादं मोठं ऑपरेशन करायचंय, एखादं काही घडलं, तर त्यासाठी महाराष्ट्राच्या हॉस्पिटलच्या कमिटीवर माझी निवड आहे. 462 हॉस्पिटल माझ्या अंडर येतात. तर 1,80,000 ज्याचं उत्पन्न आहे त्याला 100% मोफत उपचार त्या ठिकाणी केला जातो आणि 1,80,000 ते 3,60,000 50% मोफत उपचार केला जातो. अचानकपणे कुणाला जर काही झालं आणि दवाखान्यात जायची वेळ आली आणि तिथं तुम्हाला काही सुचलं नाही तर आम्हाला त्या ठिकाणी संपर्क करा. आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे सगळी मदत करू आणि जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी दुःखाच्या वेळी एक हक्काचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहायचं काम आम्ही करू. आपल्या सगळ्याचा प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहावा. हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं. बागल परिवाराने मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, माझ्यासोबत नागेश दादा आमचे संचालक सगळ्यांचा सन्मान केला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम पुढे चालू राहू द्या. मी पुढच्या कार्यक्रमाला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.